मराठी ब्लॉगर म्हणून आपला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी तुमचं सहकार्य महत्त्वाचं आहे. तुमचा व्हिडिओ पाहणं किंवा व्हिडिओ शेअर करणं, व्हिडिओ स्टोरीला ठेवणं, लाईक करणं, सबस्क्राईब करणं, कमेंट करणं. तर आपला सेटअप रेडी आहे. मला ऑन करून दाखवतो मी, पॉवर ऑन करून याची कॅमेऱ्याची कसा वाटते. तर आपला सेटअप रेडी झाला आहे बघा. एकदम जास्त साधं सिम्पल सेटअप आहे. फक्त ही वायर थोडीशी आपल्याला इकडची वायर दिसते का तुम्हाला, ती थोडी व्यवस्थित करावी लागणार आहे. आणि फ्लॅप पण आपण काढू शकतो, DJIची कॅमेऱ्याची आहे ना, ती फ्लॅप पण काढू शकतो. त्याचा पण काय स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे संडे, आपल्या कामाला सुट्टी आणि त्या संडेच्या कामाचा आज फायदा करून घ्यायचा आहे आपल्याला. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आपला मोटो ब्लॉग सेटअप. कारण आपण आपल्याला एक मोटो ब्लॉग सेटअप करायचं आहे. मी ऑलरेडी केलेला मोटो ब्लॉग सेटअप, पण हा माझा आपण जे आता कॅमेरा शूट करतो आहे DJI Action 3, त्याचा आहे ना खालचा हा माउंट आहे, काय म्हणतो, हा मॅग्नेटिक माउंट आहे. तो माझा हरवला कुठेतरी, म्हणजे सापडत नाही मला. तर आता आपण हा ॲमेझॉनवरून मागवला आहे, काय ते समथिंग 800 रुपयाचा आहे. कुठं का म्हणून टेलेसिन कंपनीचा आहे हा माउंट. तर हा एक माउंट मागवला आहे आपण, आणि त्या माउंटसोबत आपल्याला म्हणजे हा माउंट आणि त्याच्यासोबत हे आले टायटिंग स्क्रू आले. तर आणि आपल्याकडे ऑलरेडी म्हणजे माझ्याकडे हेल्मेट आहे. कुठला आहे हा, तर हा आहे वेगाचा बोल्ट म्हणून आहे हेल्मेट आहे. पण त्या हेल्मेटचा असा विषय आहे की त्याचं पण एक आपल्याला म्हणजे जो आपला काय म्हणतो जे माउंट असतो तो पण माझा हरवलेला जे माउंट. तर हे बघा, हे असं आहे. हा ॲक्शन प्रोचा काय म्हणतो त्याला, हे आहे, म्हणजे मी माउंट केलं ह्याला. तर हे बघा, ही अशी माउंटिंग आहे. तर हा ॲक्शन प्रोचा होता माझा, आणि मी त्याला मस्त असं म्हणजे ॲडजिव्ह टेप होतं त्याला 3Mचं, पण ते असून पण मी त्याला आता एमसील लावलेलं. म्हणजे हा अगोदरचा आपला सेटअप आहे. आणि ह्या सेटअपला आपल्याला एक जे माउंट लागतो, म्हणजे असा प्रकारचा. थांबा एक मिनटं, तुम्हाला दाखवतो. तर हा बघा, हा जे माउंट लागतो. तर हा जे माउंटच माझ्याकडे नव्हता, हा जे माउंट नव्हता. आणि आता मध्ये हा आपला जो मॅग्नेटिक माउंट आहे DJIचा, तो मिसिंग झालेला. तर हा पण आणि हा जे माउंट, अशा 2 गोष्टी मागवल्यात ॲमेझॉनवरून. आणि ऑलरेडी आपल्याकडे हा सेटअप होता, तर आपण आता याचाच सेटअप करणार आहोत. आणि मी मायक्रोफोन म्हणून म्हणजे जे आपल्याला वायर कॅप्चर मी थोडंफार लावलं इथे बघा. हे आहे ना एक साईडचं जे हे आहे इयरफोन आहे, त्याचं एक साईडचं मी इथे माउंट केलेलं आहे बघा. इथे आतमध्ये एक इयरफोन दिसते तुम्हाला, एक चिन पॅड लावलं आहे मी. आणि ही जी आपण हे यूज करतो आहे ती Type-C आहे बघा, कारण हे Type-C आपल्या या DJI Action 3ला बरोबर सूट होते. तर हा Type-C आहे. आणि हा आहे सॅमसंगचे इयरफोन आहे, ते AKG ट्यून IC100. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे आता हा DJIचा Action 3 आहे, ह्याला तुमचे नवीन लेटेस्ट मायक्रोफोन आहेत, म्हणजे जे वायरलेस मायक्रोफोन आहे ते सपोर्ट होत नाही. त्यासाठी तुम्हाला म्हणजे असं सेटअप करायचा असेल तर वायरलेस सेटअप तर विसरून जा तुम्ही. त्यासाठी तुम्हाला वायर सेटअपच करावं लागेल. आणि तो वायर सेटअप करायसाठी तुम्हाला एक मावनो म्हणून एक माईक असतो. मावनोचा एक माईक घ्यायला लागतो 350 रुपयाचा समथिंग. आणि त्यासाठी तुम्हाला एक अडॅप्टर घ्यायला लागतो. अडॅप्टर ऑलमोस्ट 1400, 1500, 1600 रुपयाचा आहे. आणि बाजूची पोरं ओरडते, त्याचा इग्नोर करा. हे बघा, हे इयरफोन आहेत ना, हे इयरफोन AKGचे आहेत, सॅमसंग AKG ट्यून 100 IC100 ट्यून IC100. तर हे आपण इयरफोन हे एकदम चांगले. मी एकदा जर तुम्ही मागचे ब्लॉग बघितला असाल लोणावळ्याचे, तर म्हणजे स्टार्टिंगला आपण चालू केलेले ब्लॉग, तर त्याच्यामध्ये हेच मायक्रोफोन मी म्हणजे यूज केलं आहे. हे मायक्रोफोन फक्त काय ह्याचा एक डिसॲडव्हान्टेज आहे, म्हणजे कॅमेऱ्याचं व्हॉइस क्वालिटी आहे एकदम भारी येते, एकदम क्रिस्प येते. फक्त त्याचा एक डिसॲडव्हान्टेज आहे की आहे ना, इथे आहे ना, हे जास्त नॉईज कॅप्चर करतो बाहेरचं. तर हे नॉईज तुम्हाला प्रिव्हेंट करायसाठी म्हणजे तुम्हाला डेट कॅप काहीतरी वापरावं लागणार आहे मला. त्या अगोदर मी आहे ना, ते नॉर्मल आपले जे ह्यासाठी मी आहे ना, म्हणजे जे मायक्रोफोन आहे इयरफोनचा, तिथे मी आपलं जे
चष्मा पुसायचं जे मायक्रोफायबर असतं ते यूज करायचं, म्हणजे ते गुंडाळायचं, ते प्रॉपर हे करायचं आणि मग ते लावायचं. तर ते प्रॉपर म्हणजे एकदम हाय स्पीडवर एवढं मेंटेन चांगलं त्याचं म्हणजे हे मेंटेन होत नव्हतं. तर त्यासाठी मला डेट कॅप लावावं लागणार आहे, जे डेट कॅट म्हणतात ते लावावं लागणार आहे. तर ते आपण नंतर लावू. समजा सध्या फक्त आपण हा सेटअप तुम्हाला दाखवतो की काय काय सेटअप आहे माझ्याकडं. तर आपल्याकडं हा जे माउंट तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा जे माउंट मी मागवला आहे नवीन, आणि हा एक माउंट मागवला आहे. म्हणजे तुम्हाला समजा तुमचा DJIचा कुठला माउंट मॅग्नेटिक माउंट पडला असेल तुम्ही हे मागवू शकता. पण ह्याचा एक मला डिसॲडव्हान्टेज वाटतो आहे की हा जास्त स्ट्रॉंग नाही आहे. म्हणजे हुक दिसत आहेत ना तुम्हाला हे वाले, हे ह्याच्याने जास्त तो पकडून ठेवतो आहे. मॅग्नेटिक स्ट्रॉंग जेवढा DJIचा मॅग्नेटिक स्ट्रॉंग असतो तेवढा स्ट्रॉंग नाही आहे. तर तो एक डिसॲडव्हान्टेज आहे. त्या अगोदर आपण एक चिनपॅड आहे तो आपल्या लेफ्ट साईडचा तो ओपन करून ठेवला आहे. डबल टेप घेतली आपण. इथे एक आपलं हे इयरफोन आहे, त्याचं मेन मायक्रोफोन आहे ते आपलं असं समोर असं लावायचं आहे की जेणेकरून आपल्याला प्रॉपर याचा व्हॉईस आपल्यासमोर म्हणजे तुमच्या तोंडाच्या समोर आपल्याला लावावं लागणार आहे असं ह्या पोझिशनमध्ये. त्या अगोदर जेवढं पण काही आपलं हे वायर आहे ती आपल्याला आतमध्ये इकडे चिनपॅडला या साईडला टाकावं लागणार आहे. ते महत्त्वाचं आहे कारण हे निघता कामा नये, कारण हे खूप जास्त आहे बघा, हे खूप जास्त आहे. आणि फक्त नॉर्मल मी इथे कट मारला आहे, जे आपलं हे टाईप-C आहे ते असं बाहेर काढायचं. ते मी नॉर्मल कट मारलं आहे आपल्याला, आणि आपल्याला हे टाईप-C आहे ते असं बाहेर काढायचं आहे एवढं, जेणेकरून आपल्याला कॅमेरा इथं माउंट करता येईल समोरला असं. तर त्या अगोदर मी तुम्हाला हे सगळं लावतो आणि मग दाखवतो आपण कसं सेटअप केला आहे तो पूर्ण प्रॉपर. सगळ्या गोष्टी हे केल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं काय मेंटेन केलं आहे मी ते. चला मी पहिले हे लावून घेतो. तर मंडळीनो हे बघा, तर हे आपण इकडे सगळं तुम्हाला दिसते का, हे बघा ह्या चिनपॅडमध्ये आपण सगळं हे गोष्टी लपवल्यात, जे काय आहे ते आपलं जेवढं काय आहे ते वायर सगळे. आणि एक इयरफोन होता तो आपला ह्या चिनपॅडमध्ये लपवला आहे बघा, दिसते का इकडे कोपऱ्यात मला दाखवतो आहे बघा, या साईडला इथे हा बघा दिसते का, तर इथे लपवला आहे. आणि हा परफेक्ट आपण जो मायक्रोफोन आहे तो समोर ठेवला आहे. आता ह्याला फक्त मला या मायक्रोफोनला फक्त आपल्याला हे लावायचं बाकी आहे, डेड कट आहे ती लावायची बाकी. आणि एक वायर आहे ती मी इथे आपला जो विंडो रिड्युसर आहे ते विंडो रिड्युसरमधून एक वायर इकडंच काढली, जेणेकरून आपला कॅमेरा आहे ते समोर असं बसेल. तर मंडळी नाही बघा, हे आता आपला हा हेल्मेट, आणि या हेल्मेटला आपल्याला लावायचा हा जे माउंट. आता हा आपला मेन माउंट आहे, त्याच्यावर जे माउंट होतो आपला, कारण त्याचा आकार बघा जे सारखा आहे म्हणून जे माउंट बनतो त्याला. तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, इथं असा पुश करायचा आहे माउंटमध्ये. झाला पुश. त्यानंतर जो आपला हा अडॅप्टर आहे, हा आपला अडॅप्टर आहे DJIचा, म्हणजे आपण आता नवीन मागवलेलं. तो जुना जर आपला खराब झाला, हा नवीन मागवला आहे. तर ह्याला काय करायचं आपल्याला इथे असं टाईट करून घ्यायचं, हा लॉक होतो. त्यानंतर मग आपल्या इथे कॅमेरा बसेल होते DJIचा. त्या अगोदर मी ह्याने थोडी वायर बाहेर काढून ठेवली आहे ह्याच्यामधून, जेणेकरून आपल्या इथेही अशी टक करता येईल व्यवस्थित टाईप-C असल्या कारणाने. आणि हे तुम्ही यूज करून बघा नक्कीच. तर हा असा आपला सेटअप आहे हा बघा. तर प्रॉपर आता मी याच्यावर कॅमेरा काय माउंट केलेला नाही, तुम्हाला कॅमेरा माउंट करून पण दाखवतो. पण हा आपला सेटअप आहे. आणि ही विंडस्क्रीन खूप खराब झाली आहे बघा, ही पण चेंज करावी लागणार. पण सध्या आपल्याला कमी बजेटमध्ये सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, कारण ऑलरेडी गाडी घेण्यासाठी खर्च झाला आहे आपला. आता कमी हेल्मेटवर काय एवढा काय खर्च करायचा मला अजिबात इच्छा नाही आहे, आणि ह्याच्यावर पण इच्छा नाही आहे. तर जे आपल्याकडं आहे ऑलरेडी होतं त्याच्यामुळे थोडंसं ॲडिशन करून आपण सेटअप बनवतो आहे. तर तुम्हाला मी कॅमेरामध्ये पण दाखवतो की आपला DJ Action 3 आता मी जे याच्यामध्ये शूट करतो तो कसा हे होईल. आणि या सगळ्या प्रोडक्टची लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जर समजा कोणाला परचेस करायचं असेल तर त्या प्रोडक्ट लिंकमधून तुम्ही जाऊन परचेस करू शकता. त्याचा काय ॲफिलिएट मला सध्या काय ते प्रोग्राम चालू झालेला नाही. आपल्याकडे 1000 सबस्क्रायबर 1020 सबस्क्रायबर झाले. तर मित्रांनो तुम्हाला असे व्हिडिओ आता आपल्या ब्लॉगिंगचे व्हिडिओ येत राहतील. तर मित्रांनो ब्लॉगिंगचे व्हिडिओ येत राहतील आपल्या चॅनलवर, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला मी ब्लॉगिंग रिलेटेड किंवा आपल्या गाडीच्या रिलेटेड जे काय आहेत ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहीन. तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.
आणि सपोर्ट राहू द्या. आणि आपल्याला खूप मोठा म्हणजे पल्ला गाठायचा आहे. एक मराठी ब्लॉगर म्हणून आपला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी तुमचं सहकार्य महत्त्वाचं आहे. तुमचा व्हिडिओ पाहणं किंवा व्हिडिओ शेअर करणं, व्हिडिओ स्टोरीला ठेवणं, लाईक करणं, सबस्क्राईब करणं, कमेंट करणं, ते पण तुम्ही करत जा. आणि तुम्हाला काही या संदर्भात, सेटअप संदर्भात काही शंका असतील तर त्या पण मला कमेंटमध्ये कळवा. मी तुम्हाला नक्कीच उत्तरं देत जाईल. नाहीतर मग माझ्या यूट्यूब नाहीतर मग आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे चेतेश पटेल ब्लॉग्स, म्हणजे सेम अकाउंटवर आपल्या इंस्टावर पण आहे. तिथे फॉलो करा, मला DM करा, त्याच्यामध्ये तिथे पण तुम्हाला मी रिप्लाय देत जाईल. तर नक्कीच आपला हा सेटअप कसा वाटतो तुम्हाला मी दाखवतो. पूर्ण मोबाईलमध्ये कॅमेरा हे करून लावून याला. तर नक्कीच कळवा कसा वाटला सेटअप. आणि तुम्हाला काय त्याच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल, गाडी संदर्भात जर माहिती पाहिजे असेल किंवा प्रिवियस ब्लॉग बघा तुम्ही माझा डिलिव्हरीचा, त्याच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर ती सगळी तुम्हाला माझ्याकडून दिली जाईल. 100% वेळात वेळ काढून मी नक्कीच देईन. सगळ्यांना रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. तर नक्की मला इंस्टावर पण फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा. मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. तर तुम्हाला ह्याच्यावर कॅमेरा माउंट करून तुम्हाला दाखवतो. हा बघा, आपलं तर पूर्ण मग हे तर झाले पूर्ण ओके. पण आपल्या पुढं अजून एक कॅमेरा माउंट करून दाखवायला लागेल तुम्हाला. तर ते दाखवतो. तिथे ही क्लिप थोडीशी तुम्हाला म्हणजे ब्लर वाटेल, कारण कॅमेरा मोबाईलचा एकदम एवढा कॅमेरा काय खास नाही आहे त्याच्यामुळं. तर चला मी दाखवतो तुम्हाला. एवढं जास्त काय बोलत बसत नाही. तर मंडळी नाही बघा, असा आपला सेटअप झाला आहे. हा दिसते तुम्हाला, जे माउंट सगळ्या गोष्टी आपण माउंट केल्यात. असं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला हा माझ्याकडं आहे DJIचा ॲक्शन 3. तर हा माझ्याकडे DJIचा ॲक्शन 3 कॅमेरा आहे. तो तुम्हाला माउंट कसा करायचा आपल्या सेटअपला तो दाखवतो, थांबा. तर हा आपला सेटअप आहे, त्याच्यावर हा फक्त नुसता असा ठेवायचा आहे. थांबा 1 मिनटं. तर हा आपल्याला असा ठेवायचा आहे बघा. एक क्लिक म्हणून असं एक क्लिकचा आवाज आला, तर हा क्लिक झाल्यानंतर हा प्रॉपर माउंट झाला समजायचा. त्याला तुम्हाला आपला सेटअप रेडी आहे. मला ऑन करून दाखवतो मी, पॉवर ऑन करून याची कॅमेऱ्याची कसा वाटते. आपला सेटअप रेडी झाला बघा. एकदम जास्त साधं सिम्पल सेटअप आहे. फक्त ही वायर थोडीशी, आपल्याला इकडची वायर दिसते का तुम्हाला, ती थोडी व्यवस्थित करावी लागणार आहे. आणि ही फ्लॅप पण आपण काढू शकतो. DJIची हे कॅमेऱ्याची आहे ना, ती फ्लॅप पण काढू शकतो. त्याचा पण त्याचा पण एवढा काही विषय नाही. थांबा मी कॅमेरा ऑन करून दाखवतो तुम्हाला कसा वाटते सेटअप आपला. तर हा बघा आपला सेटअप रेडी. कसा वाटतो कॅमेरा, परफेक्ट प्लेस झाला आहे. आणि ह्या साईडून बघा, ह्या साईडून परफेक्ट प्लेस झाला आहे एकदम व्यवस्थित. फक्त आपल्या ही काय म्हणतो वायझर आहे, ही वायझर आपल्याला क्लीन करावी लागणार आहे. क्लीन करून पण चेंज पण करावी लागणार आहे. चेंज करू समजा आपण पनवेलला गेल्यानंतर. पण हा सेटअप कसा वाटते मला सांगा तुम्ही, कमेंटमध्ये नक्की सांगा. हा बघा एकदम परफेक्ट सेटअप आपला रेडी झालेला आहे. आणि हा मी नवीन माउंट लावलेला आहे, दिसतोय का तुम्हाला. हा तर कुठली तरी कंपनी आहे, टेल्सिनचा एक आहे. हा अजून एक कंपनीचा एक येतो, तो पण चांगला आहे. तर तो पण आपण ट्राय करायचा प्रयत्न करणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला हा एवढाच फक्त सेटअप हे करायचा आहे. तर आपला सेटअप तर क्लीन परफेक्ट रेडी झाला आहे. आतमध्ये आपल्याला हे लावायचं बाकी राहिलं आहे, काय म्हणतो त्याला, डेड कॅट लावायचं बाकी राहिलं आहे. तर चला, आपला सेटअप तर पूर्ण प्रॉपर रेडी झाला आहे. आपला कॅमेरा तर मंडळीनं ब्लॉग कसा वाटला आपला मोठो ब्लॉगिंग सेटअपचा, तो नक्की कळवा. कारण मला माहिती आहे जास्त काय मी एवढं हे केलं नाही, खूप बोर झाले ह्या ब्लॉगमध्ये. पण एक माहिती द्यायची म्हणून मी दिले तुम्हाला. तर हा कसा क्लीन एकदम सेटअप आहे आपला, एकदम काय प्रॉब्लेम नाही आहे, एकदम परफेक्ट सेटअप झाला आहे. फक्त एक व्हॉईसचं आपल्याला थोडंसं फार हे करावं लागणार आहे. त्या अगोदर ऑडिओ तुम्हाला जर गेन ठेवायचा असेल, म्हणजे जो गेन असतो ना आपला, तो मी ट्राय केलं की -6वर आहे ना, एकदम परफेक्ट होतो. -6 -7वर एकदम परफेक्ट. आपल्या सराउंडिंगचा पण चांगला आवाज येतो आणि आपला पण चांगला आवाज येतो. मी ट्राय केलं आहे ऑलरेडी, हा सेटअप ट्राय केला आहे. आपल्या चॅनल पण हा ब्लॉग आहे, पण तो हिंदीमध्ये मी बनवलेला ब्लॉग. त्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या सेटअप संदर्भात काही जरी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा बाईक संदर्भात पाहिजे असेल, तेही तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि मी आय बटनमध्ये आपला डिलिव्हरी ब्लॉग आहे, तो त्याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे, तो पण जाऊन बघा. आणि जे काय मी इक्विपमेंट यूज केलेत त्याची पण सगळ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, तिथे पण जाऊन तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता.
तर मित्रांनो, मोठे ब्लॉग लवकरच येतील आपल्या चॅनलवर, तर स्टे ट्यून फॉर दॅट. नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.